चला, गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांना, शुभ प्रभात. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, मॅडम माईक बंद ठेवा एक मिनिट. या ठिकाणी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग म्हणजेच आपलं मिशन आरंभ 2027 यासाठी आपण सर्वजण ऑनलाईन क्लासमध्ये आलेले आहेत. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुम्हाला आदरणीय स्वाती पठारे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर, हे आपणास आजच्या तासिकेच्या माध्यमातून गणित विषयाचे मार्गदर्शन तुम्हाला करणार आहेत. त्या तासिकेचा सर्व विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहून त्यांनी सांगितलेल्या ट्रिक्स किंवा काही उदाहरणांचा अनुभव तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे. मी आदरणीय स्वाती पठारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. सर्वात प्रथम सर्व विद्यार्थ्यांचं मनस्वी अभिनंदन की तुमच्या सर्वांची या मोफत ऑनलाईन वर्गासाठी निवड झालेली आहे. बघा, प्रत्येक शाळेतून किंवा प्रत्येक केंद्रातून ठराविक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना या क्लास अंतर्गत उपस्थित राहण्याची संधी मिळालेली आहे. यामध्ये तुम्हीही देखील हुशार आहात आणि तुम्हाला अत्यंत चांगले असे मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 4थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन वर्ग यामध्ये आपण आज भेटलेलो आहोत. आणि आज आपण जसं तुम्ही 2-3 दिवसापासून बघताय की गणित या विषयाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बेरीज वजाबाकी या 2 घटकांचा अभ्यास 2 दिवसापूर्वी केला आणि आज त्याच्या पुढील घटक म्हणजेच गुणाकार या इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमातील गुणाकार हा घटक आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. मग या गुणाकार घटकामध्ये आपल्याला नेमकं काय शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने अभ्यासायचं आहे तर बघा, 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे या ठिकाणी या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. गुणाकार तुम्हाला येतोच आहे असं गृहीत धरून, म्हणजे तो यायलाच पाहिजे. आपण दुसरीपासून जवळजवळ 1 अंकी संख्येने 1 अंकी संख्येला गुणणे, त्यानंतर 1 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणणे, 1 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला गुणणे आणि त्यानंतर 1 अंकी संख्येने 4 अंकी संख्येला गुणणे, अशी सर्वसाधारण सोपी उदाहरणं आपण इयत्ता 2री आणि 3री मध्ये अभ्यासलेली असतात. आता या 4थीच्या सुरुवातीला आपल्याला 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे या घटकाचा अभ्यास करायचा आहे. मी मार्गदर्शक श्रीमती पठारे स्वाती तानाजी, प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर, तालुका श्रीरामपूर या ठिकाणी कार्यरत आहे. आपण कुठेही उशीर न करता आपल्या घटकाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मग या घटकाचा अभ्यास आपण किती प्रमाणात करायचा आणि कसा करायचा यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकाचा जो काही भारांश आहे तो किती आहे, त्यावर किती प्रश्न येतात याकडे आपण थोडीशी एक नजर टाकूया. या बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारांश म्हणजे तुम्हाला गुणाकार या घटकावरती नेमकी किती प्रश्न येणार तर त्यासाठी हा भारांश आपण समजून घेणं आवश्यक आहे. संख्या ज्ञान, संख्येवरील क्रिया, पूर्णांक, मापन, व्यावहारिक गणित आणि भूमिती ही महत्वाची 6 घटक तुम्हाला गणिताच्या पेपरमध्ये विचारलेले असतात. त्यामध्ये जर आपण या ठिकाणी बघितलं तर संख्यावरील क्रिया या घटकाला 20% भारांश आहे, म्हणजे त्यावरती 10 प्रश्न विचारले जाणार आहे जे की 20 गुणांसाठी असणार आहे. मग संख्यावरील क्रिया या घटकाअंतर्गत नेमकं काय काय येतं तर हे बघण्यासाठी आपण अगोदरपासून शिकतोय की आपल्याला संख्यावरील महत्वाच्या 4 क्रिया, तो म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या महत्वाच्या 4 क्रिया यायलाच हव्यात. त्याच्याशिवाय आपल्याला गणितात पुढे जाता येत नाही. तर यामध्ये हे 4ही घटक मिळून म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सर्व 4ही घटक मिळून तुम्हाला 20% भारांश म्हणजे 10 प्रश्न आहे. म्हणजे या 4 घटकावरती तुम्हाला साधारण 10 प्रश्न येणार आहे. प्रत्येक घटकावर 2 ते 3 प्रश्न येण्याची शक्यता आहे. आणि बेरीज, वजाबाकी हे सोपे घटक असतात, त्यावरती थोडे कमी प्रश्न पडतात. मात्र गुणाकार, भागाकार हे थोडे अवघड घटक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त अवघड प्रश्न टाकलेले असतात.
आणि त्या ठिकाणी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर असं आपण फसायचं नाही. आपल्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर कसाही प्रश्न विचारला तरी आपल्याला तो अवघड जात नाही. बेरीजमध्ये आपल्याला 5 अंकी संख्यांपर्यंत हातच्याची बेरीज बघायची आहे, जी तुम्ही परवा दिवशी बघितली. त्यानंतर वजाबाकीमध्ये आपल्याला 5 अंकी संख्येपर्यंत हातच्याची वजाबाकी बघायची होती. आणि आज आपण या ठिकाणी ह्या तिसऱ्या घटकाला प्रारंभ करत आहोत, संख्यावरील क्रिया, तो म्हणजे गुणाकार. 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणने. अपेक्षा आहे तुम्हाला गुणाकार येत असेल, तरी देखील आपण हा घटक आता थोडासा सखोलपणे अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत पुढील 1 तासात. आता गुणाकार म्हणजे नेमकं काय, आपल्याला काय आलं पाहिजे गुणाकारामधलं? तर अपेक्षा आहे तुम्ही ह्या 1 अंकी गुणाकारांचा अभ्यास इयत्ता 2री आणि 3री मध्ये केलेला असेल. 1 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे, म्हणजे 5 गुणिले 2 हे झालं 1 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. अशा स्वरूपाचा गुणाकार तुम्ही केला, अगदी सोपा. किती उत्तर येतं याचं? तर अगदी सोपं आहे, 10 उत्तर येतं आणि आलेलं उत्तर आपण लिहितो. असा फारसा विचार ह्यामध्ये आपण करत नाही. ज्याचे पाढेपाठ असतील त्याला गुणाकार अगदी सहज आणि व्यवस्थित जमतो. तर बघा, आता हा झाला 1 अंकी गुणाकार, अगदी सोपा. मग ह्याच्या पुढे काय करतो आपण? तर 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. आता या ठिकाणी बघा, 25 गुणिले आपण या ठिकाणी 22 घेऊया. सॉरी, 25 गुणिले 2च घेऊया, कारण आपल्याला बघायचं होतं 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. मग काय येईल बरं? 2चा पाढा यायला पाहिजे ना आपल्याला. ज्या संख्येने आपण गुणतो त्या संख्येचा आपल्याला पाढा यायला पाहिजे. 2 पंचे 10. 10 आल्यावर या ठिकाणी आपण 0 लिहितो, हातचा आपण 1 देतो. हे एकदम साधं उदाहरण आहे, आपण एक सराव म्हणून फक्त बघतो आहोत. त्यानंतर ह्या 2नी आपण ह्या 4ला गुणतो. 2 दुनी 4 आणि हातचा त्यामध्ये 1 मिळवला की याचं उत्तर किती येतं? तर 50 येतं. अशा पद्धतीने 2 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे. त्याच्या पुढे आपण काय बघितलं? तर त्याच्या पुढे आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे, अशा स्वरूपाची उदाहरणं साधारणपणे बघतो. तर त्यामध्ये आपण एखादी 3 अंकी संख्या घेऊया. 1, 2, 3 ही झाली 3 अंकी संख्या. आणि याला आपण एखाद्या 1 अंकी संख्येने गुणूयात, तर 4ने गुणूयात. तर हा गुणाकार सोडवताना आपण काय करतो? अर्थातच आपण 4चा पाढा म्हणतो. अगोदर 3 पर्यंत म्हणतो, आलेलं उत्तर खाली लिहितो, नंतर हातचा देतो. या स्वरूपात आपण तो गुणाकार करून घेऊया सोपा. 4 त्रिक 12 हातचा आला 1, 4 दुने 8, 8 आणि आलेला हातचा 1 9 आणि 4 एक 4. तर याचं उत्तर मिळालं आपल्याला 492. आता हे झाले 3 अंकी संख्येपर्यंत आपण काय केलं? एकच अंकाने गुणलेला आहे. आणि आपला जो घटक आहे, आपल्याला या ठिकाणी खाली जी 2 अंक घ्यायचे आहेत बघा, इथं तुम्ही 1 अंकाने गुणलं, इथं सुद्धा तुम्ही 1 अंकाने गुणलं, इथं सुद्धा तुम्ही 1 अंकाने गुणलं. आता आपल्याला 2 अंकाने गुणायचं आहे. मात्र वरची संख्या आपली ही 3 अंकीच असणार आहे. अशा स्वरूपाचा आपल्याला घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही 1 अंकी संख्येने गुणणे हा घटक अभ्यासलेला आहे आणि अपेक्षा आहे की तो तुम्हाला येत असेल. आता आपल्याला शिकायचं आहे 2 अंकी संख्येने गुणणे. मग आपण 3 अंकापर्यंत संख्येला गुणूया, 4 अंकापर्यंत गुणूया, 5 अंकापर्यंत गुणूया. थोडासा अधिकचा सराव आपण करूया या पाठामध्ये पुढे. त्यानंतर गुणक म्हणजे काय आणि गुण्य म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो. त्या कन्सेप्ट आपण पुढील यामध्ये बघा. आता हे थोडंसं मोठं उदाहरण आहे, या ठिकाणी मी तुमच्यासाठी सोडवून आणलेलं आहे की तुमच्या गुण्य आणि गुणक ह्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या म्हणून. आता या ठिकाणी हा वरचा जो नंबर आहे 14,735 या नंबरला 298 या क्रमांकाने गुणलेला आहे. आता या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष थोडी मोठी संख्या आहे. तर अशा स्वरूपामध्ये तो गुणाकार केलेला आहे, परंतु इतकं आपण गुणाकार करताना करत नाही. आपण डायरेक्ट लिहितो. आपण हे एकक, दशक, शक्यतो बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रियांमध्ये लिहित असतो. गुणाकारामध्ये फारशी गरज आपण पडत नाही. लिहिलं तरी हरकत नाही, परंतु ते वेळ खाऊ असतं आणि आपल्याला गुणाकार चांगला येतो, त्यामुळे आपण फारसं ते लिहित बसत नाही. परंतु तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या म्हणून सांगते. बेरीज वजाबाकीत जसं आपण एकक दशकांचा विचार करतो तसा तो गुणाकारातही करायचा असतो. तो कसा ते आपण पुढे बघूया. तर ही जी वरची संख्या असते तिला काय म्हटलं जातं? तर गुण्य म्हणलं जातं. आणि ज्या संख्येने आपल्याला गुणायचं असतं त्या संख्येला काय म्हटलं जातं? तर गुणक म्हटलं जातं. आणि जो आपला उत्तर आलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? तर गुणाकार म्हणतो. तर ह्या कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी क्लिअर होणं अपेक्षित आहे. आता ही जी उदाहरणं आपण सोडवली 1 अंकी, त्यामध्ये ह्या 5ला काय म्हणता येईल बरं? बरोबर, तर गुण्य म्हणता येईल. आणि 2ला काय म्हणता येईल आपल्याला? गुणक म्हणता येईल. आणि ह्या आलेल्या उत्तराला काय म्हणता येईल?
तर गुणाकार म्हणता येईल. तसंच हा 25 काय झाला, गुण्य झाला. 2 काय झाला, गुणक झाला. आणि उत्तर म्हणजे गुणाकार काय आहे, तर 50 आहे. या ठिकाणी बघूया 123 काय आहे, तर गुण्य आहेत आणि 4 काय आहेत, तर गुणक आहेत आणि आपला गुणाकार म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे, 492 हे आपलं गुणाकार आहे. तर ह्या कन्सेप्ट गुण्य, गुणक आणि गुणाकार अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर आता आपण 2 अंकी संख्येचा जेव्हा गुणाकार करतो, आपण या ठिकाणी एक 2 अंकी संख्येचं थोडंसं उदाहरण आपण घेऊया. हेच उदाहरण आपण कंटिन्यू करूया. बघा 123 गुणिले 4 होतं. तर त्या ठिकाणी आपण काय करूया, आता 4 ऐवजी थोडीशी मोठी संख्या घेऊया, म्हणजे 2 अंकी घेऊया. जो आपल्याला आता शिकायचं आहे ती अशी एक संख्या घेऊया, 4 आणि पुढे 5 घेऊया. आता हे झालं आपलं 3 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणने, जो आपला प्रॉपर घटक आहे शिष्यवृत्तीसाठीचा तो येतो आपल्याला हा गुणाकार. तरीही आपण एकदा बघणार आहोत. ज्यावेळेस अशा स्वरूपाचा गुणाकार असतो, 123 ला आपल्याला 45 ने गुणायचं आहे. त्यामध्ये अगोदर आपण वरच्या संख्येच्या एककाला खालच्या संख्येने एककाने गुणतो किंवा खालच्या एककाने संपूर्ण संख्येला गुणतो. त्यानंतर खालच्या जो गुणक मधला दशक आहे त्याने संपूर्ण संख्येला गुणतो. ही आपली सर्वसाधारण पद्धत असते. तर मग आता आपण एक अंकी संख्येसारखा गुणाकार करूया. आपल्याला जर पूर्णपणे 45चा पाडा येत असेल तर अतिउत्तम, आपला गुणाकार खूप लवकर आणि सोपा होतो. परंतु इतके मोठे मोठे पाडे आपले सर्वसाधारण पाठ नसतात. आपल्याला 20 पर्यंत किंवा 30 पर्यंत पाडे पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. गुणाकाराचा पहिला नियम सांगतो की तुम्हाला पाडे यायला पाहिजे. पण हरकत नाही, आपण असं समजूया की आपले 10 पर्यंतच पाडे पाठ आहे. मग अशा परिस्थितीत काय करणार, तर आपण एका संख्येने गुणू शकतो. ते कसं ते बघूयात. आता ह्या उदाहरणामध्ये 123 ला आपण अगोदर 5 ने गुणणार आहोत आणि नंतर 4 ने गुणणार आहोत. आता 5 ने गुणताना 5 ने आपण 3 ला गुणलं, 5 त्रिक 15 आले. त्या ठिकाणी आपण हातचा काय करणार आहोत, 1 देणार आहोत. सॉरी, हातचा आपला हा 2च्या डोक्यावरती जाईल. 5 त्रिक 15 इथे नाही येणार, आपण 3 ला गुणलं होतं. 5 त्रिक 15, 5 खाली लिहिले, हातचा 2च्या डोक्यावर दिला. 5 दुने 10, 10 मध्ये आपल्याला हा हातचा 1 काय करायचा आहे, मिळवायचा आहे. 10 ने 1 11, हातचा आला पुन्हा 1, तो शेजारच्या 1च्या डोक्यावरती आपण दिलेला आहे आणि 5 1 5 आणि हा आलेला हातचा 1 6. आता 123 ला 5 ने गुणून जे आपलं उत्तर आलेलं आहे ते आहे 615. मग 615 उत्तर आल्यानंतर आपल्याला आता 4 ने गुणायचं राहिलं. मग 4 ने गुणताना आपल्याला काय करावं लागेल बरं, तर हे बघा इथे तुम्ही लक्षात घ्या, दशकाच्या उत्तरात एक जागा रिकामी सोडावी लागते. बरं का बरं सोडायची ती, तुम्ही बघितलं असेल की तुम्ही असा एक शून्य लिहून ही एककाच्या खालची जागा रिकामी सोडता. बघा आता मी शून्य तर लिहिलंय आणि त्याच्यामध्ये एक फुली पण केली. का केली, तर ती एक रिकामी सोडलेली जागा आहे. मग अशी रिकामी का सोडायची जागा, हा असा कधी प्रश्न तुम्हाला पडला का, किंवा शतकाने गुणत असताना तर आपण त्या ठिकाणी सुद्धा 2 जागा रिकाम्या सोडतो. तर ह्याचं उत्तर आपल्याला कळालं पाहिजे. ही जागा रिकामी कशासाठी सोडायची. हा शून्य नाहीये बघा, ती रिकामी जागा आहे, परंतु त्या ठिकाणी आपण शून्य लिहितो किंवा त्याला शून्य समजला जातो. मग उत्तरात इथं शेजारी पण अजून एखादा शून्य येऊ शकतो. आता ह्या उदाहरणात नाही, पण पुढे आपण बघणार आहोत. जर इथे शेजारी शून्य आला आणि मग हा शून्य आणि तो शून्य अशी जर आपली गल्लत झाली तर आपलं उदाहरण चुकू शकतं. त्यामुळं ही जी रिकामी जागा तुम्ही सोडलेली आहे, माझं असं एक म्हणणं असेल की त्या शून्याच्या पोटामध्ये तुम्ही असं काहीतरी चिन्ह करा की तो शून्य वेगळा आहे किंवा ती सोडलेली रिकामी जागा आहे असं तुमच्या लक्षात येईल. मग प्रश्न असा आहे की उत्तरात रिकामी जागा कशासाठी सोडायची, तर ज्यावेळेस आता आपण 4 ने गुणतोय, हा 4 हा एकक आहे का, अजिबात नाही. ह्या 45 या संख्येमधला 4 हा दशक आहे आणि जेव्हा आपण दशकाने वरच्या संख्येला गुणतो तर दशकाने गुणून आलेलं उत्तर हे आपण दशक स्थानीच लिहायला हवं. त्याचं पहिलं उत्तर हे दशक स्थानी येईल, म्हणून अर्थातच एकक स्थान काय असतं, रिकामं असतं आणि म्हणून ते रिकामं सोडायचं असतं. तसंच होणार ज्यावेळेस शतक स्थानी, इथे जर 3 अंकी संख्या असते, आता आपल्याला 3 अंकी संख्या नाहीये पण आपण एक माहिती म्हणून बघतोय. जर 3 अंकी संख्या या ठिकाणी असती तर आपण काय केलं असतं, ही दशकाची आणि ही एककाची आणि दशकाची दोन्ही जागा रिकाम्या सोडल्या असतील खाली तिसरा गुणाकार करताना. तर हे त्यामागचं मूळ कारण आहे की ज्या स्थानाच्या अंकाने किंवा ज्या स्थानाच्या गुणकाने तुम्ही गुण्याला गुणत आहात त्याच स्थानावर उत्तरामध्ये त्याचं उत्तर आलं पाहिजे किंवा मिळवलं गेलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला ही जागा रिकामी सोडावी लागते. मग आता आपण 4 ने ह्या एककाला गुणूया. रिकामी जागा नियमाप्रमाणे आपण सोडून दिली, तो नियम आहे, नियम पाळायचा, त्याशिवाय तुमचं उत्तर बरोबर येणार नाही. मग आता आपल्याला 4 ने 3 ला गुणायचंय. 4 त्रिक
12 होणार, आपण इथं 2 लिहिणार. आता हातचा आला 1. अगोदर पण 1 हातचा आलेला आहे बघा. आता ही जी तीनही मगाशीचे 2 हातचे आहेत, हे कशाने गुणून आलेले होते? तर एककाने गुणून आलेले होते. माझं म्हणणं असेल की तुम्ही काय करा, ती हातचे खोडून टाका. जर तुम्ही नाही खोडले तर तुमची थोडीशी गल्लत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही दशकाने गुणून एककाचे हातचे मिक्स करू शकता, असं होऊ शकतं. त्यामुळे एककाने गुणून आलेले हातचे खोडून टाका. आता दशकाने 4 त्रिक 12चे 2 आपण खाली लिहिले होते आणि वरती आलेला एक हातचा. आता थोडासा तो त्या अक्षरामध्ये जातोय, पण समजून घ्या मी त्या ठिकाणी हातचा दिलाय. तर तो हातचा 2च्या डोकावर. पूर्वी पण 1 होता, आता पण 1 आहे. परंतु माझं म्हणणं असेल की तुम्ही लहान आहात, हातच्याची गल्लत होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही अगोदरचे हातचे खोडणं योग्य राहील. तर 4 त्रिक 12, 2 लिहिले, हातचा आला 1. आता ह्या 4ने आपल्याला ह्या 2ला गुणायचंय. 4 दुने 8 आणि हातचा आलेला 1 त्याच्यामध्ये मिळवला तर उत्तर येतं 9. ते 9 या ठिकाणी आपण लिहिणार आणि 4 1 4. आता या ठिकाणी 9 आल्यामुळे हातचा आला नव्हता, त्यामुळे आपण दिला नाही. मग 4 1 4. तर अशा पद्धतीने हे आपलं जे उत्तर आहे तर ते बघा. आणि नंतर ह्या एकक आणि दशकाने गुणून आलेल्या उत्तराची आपल्याला काय करावी लागते? बेरीज करावी लागते. तर ही बेरीज करत असताना आपण या ठिकाणी 5 0 5 3 आणि 1 आणि 2 3 6 आणि 9 15 हातचा आला 1 4 आणि 1 5. तर आपलं उत्तर आलेलं आहे 5535. तर हे काही बेसिक नियम आहे गुणाकाराचे, ते आपण आता याच्या पुढे बघणार आहोत. अशा पद्धतीने 3 अंकी संख्येने 2 अंकी संख्येला गुणणे हा गुणाकार आपल्याला करायचा असतो. तर त्यानंतर आपण थोडेसे गुणाकाराचे बेसिक नियमांकडे या ठिकाणी येऊया. आपण थोडेसे नियम बघूया, ते अत्यंत आवश्यक आहे. पहिला नियम आहे की पाढे पाठांतर. तुम्हाला पाढे पाठांतर केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत गुणाकार येत नाही. ज्याचे पाढे पाठ त्याला गुणाकार पटपट येतो आणि पटपट समजतो. आपल्याला किमान 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ करायलाच हवे, आपण ते यायलाच हवेत आपल्याला. आणि जर 1 ते 30 पर्यंत होत नसतील, आता होत नसतील असं म्हणून चालणार नाही. ज्याला शिष्यवृत्ती परीक्षेत बसायचं आहे किंवा ज्याला शिष्यवृत्ती मिळवायची आहे तो ते करणारच. पण किमान आज मी 30 तुम्हाला 10 पर्यंत जरी पाढे येत असतील तरी तुम्ही गुणाकार अत्यंत व्यवस्थितपणे करू शकता. फक्त थोडेसे नियम लक्षात घ्या. तर ह्या नियमांचा थोडासा स्क्रीनशॉट पण काढून घ्यायचा, कारण मी फक्त एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला लिहायला इतकासा वेळ आपल्याला देता येणार नाही, कारण आपल्याला पुढे पटपट जायचं आहे. तर पहिला नियम, पाढे पाठ केल्याशिवाय आपण गुणाकाराला पुढे जाऊ शकत नाही. दुसरा नियम, कोणत्याही संख्येला 0ने गुणले असता गुणाकार 0 येतो. तुम्हाला कितीही मोठं उदाहरण देऊ द्या, 10 अंकी देऊ द्या, 12 अंकी देऊ द्या, परंतु त्याला जर गुणिले 0 असेल किंवा गुणक 0 असेल किंवा गुण्य 0 असेल, दोन्हीपैकी काहीही 0 असेल तर उत्तर काय येतं? 0च येतं. हा नियम आहे, तो गुणाकार करत बसायचं नाही. हा लक्षात ठेवायचा. बरीच मुलं गोंधळ करतात आणि कन्फ्यूज होतात. त्यानंतर पुढचा नियम, कोणत्याही संख्येला 1ने गुणले असता तर गुणाकार तीच संख्या येते. म्हणजे कसं बरं, आपण बघूया. समजा आता मी या ठिकाणी 445 ला जर 1ने गुणलं तर किती उत्तर यायला पाहिजे? किती उत्तर यायला पाहिजे? 445च उत्तर यायला पाहिजे. म्हणजे काय झालं, कोणत्याही संख्येला जर 1ने गुणलं तर उत्तर काय आलं? उत्तर तीच संख्या आली. तर हा वरचा नियम पण थोडासा आपण ह्याच प्रकारे समजून घेऊया की कोणत्याही संख्येला, आता ही मी 445लाच काय केलं? 0ने गुणलं. आता ह्या परिस्थितीत उत्तर किती येणार आहे बरं? ह्या परिस्थितीत उत्तर येणार आहे 0. तर हा आहे आपला वरचा नियम की कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर 0 येतं. कोणत्याही संख्येला जर 1ने गुणलं तर उत्तर 1 येतं. पुढचा नियम, 10 100 1000 अशा एकावर 0 असणाऱ्या संख्येने कोणत्याही संख्येला गुणल्यास उत्तरात त्या संख्येच्या पुढे गुणकातील 0 वाढतात. म्हणजे 10 गुणिले 10 जर मी केलं समजा, तर उत्तरामध्ये काय होणार आहे? फक्त त्या संख्येच्या पुढे, म्हणजे एकावर किती 0? 1 0. इथे एकावर किती 0? 1 0 आहे. नाही, ह्या उदाहरणाचं ठीक आहे, आपण असंही घेऊया. अजून एक उदाहरण घेऊया ह्याच्यामध्येच. तर काय होणार आहे? एकावरती इथला 1 0 आणि इथला 1 0. उत्तरामध्ये किती 0 वाढणार आहे? तर 2 0 वाढणार आहेत. हे उदाहरण अजून एक थोड्या वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया. समजा 225 ही संख्या आहे आणि हिला जर मी 100ने गुणलं, म्हणजे आता बघा 10ने गुणून झालं, 100ने गुणून झालं. अशा परिस्थितीमध्ये एकावर 0 असणाऱ्या संख्येने कोणत्याही संख्येला गुणल्यास उत्तरात त्या संख्येच्या पुढे गुणकातील, मग ह्याचा गुणक कोणता आहे? तो गुणक 100 आहे. आणि कोणत्या संख्येला गुणलं? 225ला गुणलं. उत्तरामध्ये 225 जशीच्या तशी लिहून टाकायची. आणि गुणकात किती 0 आहेत? तर गुणकात 2 0 आहेत. ते उत्तरामध्ये तुम्ही जशीच्या तसे लिहून टाकायचे. आलं तुमचं उत्तर.
गुणाकार फारसा केला नाही तरी चालतो. हा बेसिक रूल आहे. पुढे जाऊन आपण ही उदाहरणं बघणारच आहोत. त्यानंतर दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या एकक स्थानी नेहमी तीच संख्या येते जी त्या दोन संख्येच्या एकक स्थानच्या अंकाच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असते. आपण याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं की बघा आपण काय केलं होतं, या ठिकाणी दशकाची जागा रिकामी सोडली होती, आठवतं तुम्हाला? मग जर आपण एककाच्या खाली दशकाची जागा रिकामी सोडतो, त्याच्या खाली शतकाने गुणलं तरी पण जागा रिकामी सोडतो, तर अर्थात एकक स्थानी जो अंक येणार आहे तोच काय असणार आहे, मुख्य उत्तराच्या एकक स्थानी असणार आहे. म्हणजे कोणत्याही संख्येला गुणून एककाने पहिल्या अंकाला, एककाने एककाला गुणून जे उत्तर आलेलं असतं तेच उत्तर तुमचं काय असतं, मुख्य उत्तराच्या एकक स्थानी असतं. तर या ठिकाणी पण आपण हे बघू शकतो की या ठिकाणी आपण 225चा समजा आता या उदाहरणामध्ये 5 हा एकक होता. या उदाहरणात गुणण्याचा एकक 5 होता आणि गुणकाचा एकक 0 होता. आता ह्या एककाने जर एककाला, आता आपण हे नियमानुसार केलं पण आपण स्टेप बाय स्टेप जर सोडवलं असतं हे उदाहरण, तरी 0 आणि 5 ला गुणलं असतं तर उत्तर किती आलं असतं, 0च आलं असतं. आणि मुख्य उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा काय आहे, 0 आहे. तर उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल हे लक्षात येणे काही वेळा जरुरीचे किंवा परीक्षेतील वेळ वाचवणारे ठरते. आता बघा, उत्तराचं एकक स्थान जर आपण निश्चित करून ठेवलं तर आपल्याला परीक्षेमध्ये ऑप्शन निवडणं थोडं सोपं होतं, पटपट येतं. तर ते कसं ते बघूया आपण. त्यानंतर या ठिकाणी काही एक चार्ट आहे, या चार्टचा तुम्ही थोडासा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा फक्त एकक स्थान दर्शवणारा अंक आहे की तुम्ही एकाने शून्याला गुणलं, कोणत्या कोणत्या परिस्थितीत एकक स्थानी 0 येतो, ते एकाने 0 गुणलं तर एकक स्थानी 0 येतं, 2 आणि 5 ला गुणलं तर एकक स्थानी 0 येतो, 4 आणि 5 ला गुणलं तर एकक स्थानी 0 येतो, 6 आणि 5 ला गुणलं तर एकक स्थानी 0 येतो, 8 आणि 5 ला गुणलं तर एकक स्थानी 0 येतो. आणि कोणताही अंक असला आणि त्याला जर तुम्ही 0 ने गुणलं तरी सुद्धा एकक स्थानी काय येतो, 0 येतो. 0 एकक स्थानी, गुणाकाराच्या एकक स्थानी 0 कोणत्या परिस्थितीत येतो, 1 कोणत्या परिस्थितीत येतो, 2 कोणत्या परिस्थितीत येतो आणि असं 9 पर्यंत अंक कोणत्या परिस्थितीत येतात हे दाखवणारा हा तक्ता आहे. परंतु जर आपले पाढे पाठ असतील तर ते आपल्याला तोंडी पण येतं, असं तक्ता वगैरे पाठ करायची काही गरज नाही. तुमच्या माहितीस्तव मी तो दिलेला आहे. एक स्क्रीनशॉट फक्त तुम्ही काढून घ्यायचा आहे गरज असेल तर, किंवा तो तुमच्या पुस्तकामध्ये असेल. आपण पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपण काही उदाहरणं, एक उदाहरण आपण फक्त काय करूया, सोडून बघूया. 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. तर आता याच्या ठिकाणी आपण काय करू, 0 घेण्याचा प्रयत्न करू. उदाहरणामध्ये आपण एक सोपं उदाहरण घेऊया. 607 ला आपल्याला गुणिले 89. आता हे आपलं उदाहरण आहे. आता एकक दशक लिहित नाही पण तुमच्या लक्षात येत असेल की हा आहे ह्या उदाहरणाचा एकक, गुणण्याचा एकक आणि गुणकाचा सुद्धा एकक. हा आहे दशक आणि हा आहे शतक. आता 3 अंकी संख्येला आपण 2 अंकी संख्येने काय करत आहोत, गुणत आहोत. हा गुणाकार करत असताना आपल्याला अगोदर 9 ने गुणायचं असतं. 9 ने आपण 7 ला गुणतो, एककाने आपण एककाला गुणतो, म्हणजे 9चा पाडा आपल्याला 7पर्यंत म्हणायला पाहिजे, 9चा पाडा आपल्याला यायला पाहिजे. 7 9 63, ज्याचे पाडेपाठ असतील तो आपल्याला लवकर उत्तर सांगेल. आणि 63 मध्ये आपण 3 खाली लिहिणार आणि 6 काय करणार, हातचा देणार. तो कुणाच्या डोक्यावर जाणार, तर तो जाणार शून्याच्या डोक्यावरती. आता हा हातचा इथे गेला. मग आता 9ने आपल्याला दशकाला गुणायचं, म्हणजे 9ने आपल्याला शून्याला गुणायचं. 9 0 0, कारण आपला नियम आहे कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर काय येतं, 0 येतं. तर 9 0 0. मग आता ह्याचं उत्तर 0 आलं म्हणून 0 इथं लिहायचे का, नाही. त्या शून्यामध्ये आपल्याला हा हातचा काय करावा लागेल, मिळवावा लागेल. 0 अधिक 6 उत्तर किती येईल, 6च येईल. शून्यामध्ये जर तुम्ही 6 मिळवले तर उत्तर येतं 6. त्यानंतर आता हातचा आला का, नाही आला. मग द्यायचा का, अजिबात नाही द्यायचा. आला नाही तर कशाला द्यायचा. मग आता 9ने आपल्याला शतकाला गुणायचं आहे, तर 6 9 54. ते 54 पूर्णच्या पूर्ण इथे लिहून टाकायचे, हातचा द्यायचा नाही. का द्यायचा नाही बरं, कारण आपला गुणाकार इकडे संपलेला आहे. पुढे संख्या असतात आपण निश्चित हातचा दिला असता, परंतु आपल्या गुण्यातील संख्या संपलेल्या आहे. आता गुणकातील दुसरा नंबर,
दशक स्थानचा अंक 8 ने आपल्याला ह्या संख्येला गुणायचं आहे. तर हे गुणत असताना हा दशक आहे, याने गुणून आलेलं उत्तर ह्या 6च्या खाली, कारण उत्तरातील दशक कोण आहे? 6 आहे. त्याच्या खाली आपल्याला लिहावं लागेल. मग ही एकक स्थानची जागा आपल्याला काय करायची आहे? तर रिकामी सोडायची आहे. ती रिकामी सोडत असताना आपण काय करणार आहोत? त्याच्या जागी 0 लिहिणार आहोत. परंतु तो 0 वेगळा वाटावा म्हणून त्याच्या पोटामध्ये एक फुली मारणार आहोत किंवा त्याला चिन्हांकित करणार आहोत. मग ही सोडली आपण दशकाने गुणताना रिकामी जागा. आता दशकाने प्रत्यक्षात गुणण्याला सुरुवात करू. 8 ने आपल्याला 7 ला गुणायचं आहे, कारण 7 हा गुणण्याचा एकक आहे. 7 8 56. 56 इथं आपण 6 लिहिणार. हातचा आला 5. आता लक्षात घ्या, हा खालचा हातचा आपण खोडून टाकायचा, कारण अशी जर गल्लत झाली की पुढच्या गुणाकारामध्ये आपण हा पूर्वीचा 6 मिक्स केला तर आपलं उदाहरण चुकू शकतं. असा गोंधळ होऊ नये म्हणून अगोदरचा हातचा एककाने गुणून झाल्यानंतरच आलेले सर्व हातचे तुम्ही खोडून टाकलेले बरे राहतील. 7 8 56. 6 आपण इथे लिहिले. 5 आपण शून्याच्या डोक्यावरती हातचा दिलेला आहे. आता आपल्याला 8 आणि 0 ला गुणायचं. 8 0 0. पुन्हा शून्याचा नियम, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर 0 येतं. मग 8 0 0 आणि 0 अधिक 5 किती उत्तर येणार आहे? तर 5 येणार आहे. आता आपल्याला 8 ने आपल्याला 6 ला गुणायचंय. 6 8 48. मग 48 पूर्ण इथं लिहिणार आहोत आपण, कारण आता आपल्याला या ठिकाणी हातचा द्यायला पुढे गुणण्यामध्ये कोणतीही संख्या शिल्लक नाही. मग आता एककाने गुणून हे उत्तर आलं, दशकाने गुणून हे उत्तर आलं. ह्या दोघांची आपल्याला काय करावी लागणार आहे? तर बेरीज करावी लागणार आहे. तेव्हा आपला काय होईल? तर या ठिकाणी गुणाकार येणार आहे. 3 अधिक 0 3. 6 अधिक 6 12. हातचा आला 1. 4 आणि 5 9 आणि आलेला हातचा 1 म्हणजे 10. 0 हातचा आला 1. 8 आणि 5 13 आणि आलेला हातचा 1 14 म्हणजे 4 आणि हातचा आला 1. 4 आणि 1 5. तर आपलं उत्तर आलेलं आहे 54,023. 607 हा आपला काय होता? गुण्य होता. त्यानंतर एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, 607 आपला गुण्य होता. त्यानंतर 89 हा आपला गुणक होता आणि आपला गुणाकार काय आलेला आहे? तर आपला गुणाकार आलेला आहे 54,023 हा आपल्याला आलेला आहे गुणाकार. तर ह्या कन्सेप्ट काय करायच्या आहेत तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. तर ही आपण बघितली पद्धत की 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. आता आपण पुढे जाऊया. अशा पद्धतीने उदाहरणांचा तुम्ही काय करायचं आहे? तर सराव करायचा आहे. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे, पण फार मोठं आहे. एक मिनिट. खूप मोठं उदाहरण दिसतंय बघा. 3 अंकी आणि 2 अंकी असा कोणताही संबंध या उदाहरणामध्ये नाहीये. डायरेक्ट आपण जर मोजले, तुम्ही जर या ठिकाणी अंक मोजले तर तुमच्या लक्षात येईल. तर ते जवळजवळ मला वाटतं 1 2 3 4 5 6 7 अंकी उदाहरण आहे आणि 7 अंकी गुणिले 1 अंकी. अशा परिस्थितीत काय करायचं? आता आपण या ठिकाणी इथून पुढे काही उदाहरणांचा थोडासा सराव करणार आहोत, म्हणजे तुमचे शॉर्टकट ट्रिक्स चालू मध्ये लक्षात येतील. महत्त्वाचे नियम मी तुम्हाला समजून सांगितलेत. पाढेपाठ करायचे, ते नियम लक्षात घ्यायचे थोडेसे तुम्ही. हा, आता या ठिकाणी उदाहरण जरी तुम्हाला मोठं दिसत असलं ना विद्यार्थी मित्रांनो, तरी पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी गुणिले काय आहे बरं? 0 आहे. गुणिले काय आहे? तर 0 आहे. मग उत्तर काय येणार? अर्थात जो आपला नियम होता की या ठिकाणी कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर काय येतं? 0. मग कोणताही विचार न करता ही सर्व मोठी मोठी उदाहरणं किंवा मोठे मोठे आकडे न बघता सरळ या प्रश्नाचं उत्तर काय, कोणता पर्याय रंगवायचा आहे तुम्ही? पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी हा विचार नाही करायचा की आम्हाला 3 अंकी गुणिले 2 अंकी येईन, फार मोठं उदाहरण आलं. हे उदाहरण तुम्हाला गुणाकाराचा नियम कितपत माहिती आहे हे विचारण्यासाठी आलेलं आहे. असं उदाहरण सुद्धा येऊ शकतं. किती मोठा, अगदी मी तर म्हणते एवढा नाही, 10 अंकी 12 अंकी 13 अंकी नंबर असू द्या, जर गुणिले 0 असेल तर उत्तर काय करायचं आहे? 0 करायचं आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा, 2 संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यांच्यातील फरक 0 आहे,
तर गुण्य कोणता, आता आपल्याला गुण्य कोणता हा विचारलेला आहे. आता अगोदर आपल्याला उदाहरण सोडून बघावं लागेल. उदाहरण सोडून अगोदर त्यातले गुण्य आणि गुणक आपल्याला शोधून काढावे लागतील आणि त्यानंतर उत्तरामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर गुण्य शोधावं लागेल. आता आपण मगाशी शिकलो होतो की काही संख्येला जर एकावर जितकी शून्य असतील, एखाद्या संख्येला जर एकावर शून्य असणाऱ्या गुणकाने गुणलं तर त्या संख्येच्या पुढे तितके संख्या येतात. त्याच नियमाशी थोड्या बहुत प्रमाणात हा काय आहे, संबंधित आहे. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की 10,000 आहेत. 10,000मध्ये किती शून्य आहेत, तर एकूण त्याच्यात बघितलं आपण तर 4 शून्य आहे. तर गुणकामध्ये हे शून्य निम्मे निम्मे गुण्य आणि गुणकामध्ये, कारण आपला त्यांनी सांगितले गुण्य आणि गुणक याच्यातील फरक शून्य आहे, म्हणजे गुण्य आणि गुणक दोघंही काय असणारे, सारखे असणारे. फरक शून्य कधी असतो, तुम्ही 10तून 10 वजा केले तर काय होणार आहे, फरक किती येणार आहे, शून्य येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस गुण्य आणि गुणक हे 10-10 मी उदाहरण म्हणून घेतले, जेव्हा सारखे असतील तरच फरक शून्य येतो. म्हणजे आपले गुण्य आणि गुणक काय असणार आहे, सारखे असणारे. म्हणजे ही कुठल्या तरी संख्येची वर्ग संख्या असणारी. बघा जेव्हा आपण त्या संख्येने त्या संख्येला गुणतो तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, त्या संख्येचा वर्ग मिळतो. मग हे शून्य निम्मे निम्मे होण्याची शक्यता आहे, पण तरी पण आपण काय करणार आहोत, हे जर शून्य निम्मे निम्मे केले तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. का बरं निम्मे निम्मे करायचे, कारण आपल्या नियमानुसार एकावर जेवढे शून्य असतात ते उत्तरामध्ये काय होतात, त्या उत्तराच्या पुढे तेवढेच शून्य येतात. मग आता आपण हे थोडं पर्यायावरून बघूया. त्यांनी सांगितलं गुण्य गुणक सेम आहे, म्हणजे आता पहिल्या पर्यायाचा जर आपण विचार केला तर काय होणार आहे बघा, 100 गुणिले 100. पहिल्याच पर्यायात आपलं उत्तर येत आहे का. आता 100वर इकडे 2 शून्य, इकडे 2 शून्य, मग एकावरती इकडे 2 शून्य, एकावरती इकडे 2 शून्य, म्हणजे उत्तरामध्ये काय येणार आहे बघा, उत्तरामध्ये हे 2 शून्य अधिक हे 2 शून्य, म्हणजे किती शून्य येणार आहे उत्तरामध्ये, उत्तरामध्ये 4 शून्य येणार आहे. म्हणजे आलं का उत्तर. पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला काय गेलं, पहिल्याच पर्यायामध्ये त्याचं आपल्याला उत्तर मिळून गेलेलं आहे. तरी पण आपण एक सहज प्रयोग म्हणून पुढचे पण जर बघितले, जर दुसऱ्या पर्यायाचा तुम्ही विचार केला तर इथे एकावरती किती शून्य आहे, 3 शून्य आहे. म्हणजे उत्तरावरती हे गुणकातले 3 शून्य आणि गुण्यातील 3 शून्य, उत्तरावरती काय येणार आहे, एकावरती 6 शून्य येणार आहे. किती शून्य येणार आहे बघा, 6 शून्य. किती मोठी संख्या झाली, आपल्याला किती शोधायचे आहे उत्तर, गुणाकार किती आपला 10,000. मग हे चालेल का, नाही चालणार. त्यानंतर इथे बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये एकावरती किती शून्य आहे, एकच शून्य आहे. मग 10ने 10ला गुणलं, 10 गुणिले 10 तुम्ही केलं तर उत्तर किती येणार आहे, 100 येणार आहे. लक्षात येतंय का मी काय सांगते. आता हे 10 गुणिले 10 आणि हे जर आपण काढलं तर हा एक शून्य आणि हा एक शून्य, उत्तरामध्ये काय होणार आहे, 2 शून्य येणार आहे. आपलं उत्तर 100 आहे का, नाही. म्हणजे तोही पर्याय काय होईल, चुकीचा येईल. आणि पुढचा चौथा पर्याय जर आपण बघितलं तर इथं 10,000च आहे. 10,000ला 10,000ने जर गुणलं तर किती उत्तर येईल बरं. इकडे किती शून्य, 1 2 3 4. ह्या गुण्यातील 4 शून्य आणि गुणकातील 4 शून्य, एकावरती किती शून्य येतील, 8 शून्य येतील. म्हणजे हा सुद्धा काय होईल, पर्याय चुकीचा होईल. तर अशा पद्धतीने याचं उत्तर असेल आपलं 1. बघा इथं गुणाकारातला तुम्हाला काही गुण्य दिलेलं नाही, गुणक दिलेला नाही, डायरेक्ट गुणाकार दिलाय. आणि अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. ते समजून घेऊन सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या या ठिकाणी महत्वाचं आहे गुण्य आणि गुणक यांच्यातील फरक शून्य होता, म्हणजेच गुण्य आणि गुणक सारखाच होता. आणि आपल्याला गुण्य कोणता आहे हा प्रश्न विचारलेला होता. अर्थात आता गुण्य पण 100च आहे आणि गुणक पण 100च आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तशाच पद्धतीने आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आपल्या घटकाप्रमाणे प्रॉपर उदाहरण हे आहे की 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे. अगदी अतिशय साधं सोपं उदाहरण आहे. 2023च्या परीक्षेत विचारलेलं होतं. इतकं साधं उदाहरण येण्याची शक्यता थोडी कमी आहे, परंतु सोप्या घटकात जरा टाकलं तर येऊ शकतं. असं उदाहरण आलं तर सोपं आहे. आपल्याला गुणाकार येतोय त्या पद्धतीने आपण हे 225 लिहून घेऊया, गुणिले खाली किती आहे बघा, 72 आहे. आणि हा गुणाकार आपल्याला काय करायचा आहे, सोडवायचा आहे. हा गुणाकार सोडवत असताना आपण आता अगोदर काय करणार आहे, एककाने पूर्ण संख्येला गुणून घेणार आहे. 72 मध्ये एकक कोण आहे, 2 आहे. 2 पंचे 10, हातचा आला 1, 2 दुने 4, 4 आणि 1 5, आणि नंतर ह्या 2 आणि ह्या 2ला गुणणार, 2 दुने 4. आता 225 ला आपण 2 ने गुणल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे 450.
आता आपल्याला दशकाने गुणायचे. दशकाने गुणायचे म्हणजे या 7ने गुणायचे. आता आपल्याला दशक स्थानची जागा रिकामी सोडावी लागणार आपल्या नियमानुसार. मग आता 7ने आपल्याला काय करायचंय? 5ला गुणायचं आहे. 7 5 5 हातचे आले 3. आता तो आणि हा हातचा मिक्स होऊ नये म्हणून आपण हे एककाने गुणून आलेले हातचे काय करायचे? खोडून टाकायचे. हे थोडं बरं राहील. बाकी तुमची मर्जी. तुम्हाला जर लक्षात येत असेल तुम्ही नाही खोडले तरी चालतील. आता 7 आणि 5ला गुणून 35 आले. 5 खाली लिहिले, हातचे 3 लिहिले. आता 7ने आपल्याला 2ला गुणायचे. 7 दुने 14. 14 आणि 3 किती होणार आहे? 17. 17 म्हटल्यावर या ठिकाणी आपण लिहिणार 7 आणि हातचा आला 1. आलेला हातचा आपण 2च्या डोक्यावरती देणार. त्यानंतर ह्या 7ने आपण ह्या 2ला गुणणार पुन्हा. 7 दुने 14 आणि 1 15. आणि आता हे एककाने आणि दशकाने मिळून जे काही उत्तर आलेली आहे या सर्वांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. तर आपण ह्यांची बेरीज करूया. 0 अधिक 0 0. 5 आणि 5 10. हातचा आला 1. 7 4 आणि 7 आणि 1. 7 आणि 4 11 आणि 1 12. हातचा आला 1. 5 आणि 1 6 आणि 1 1. आपलं उत्तर आलेलं आहे 16,200. आणि ते उत्तर बघा कोणत्या पर्यायात आहे? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. आता एक सोपी ट्रिक सांगितली होती की हे पूर्ण प्रॉपर पद्धतीनं आपण गुणाकार करण्याऐवजी आपण एकक स्थानचा पण विचार करू शकतो. मग एकक स्थानला 5 होता आणि एकक स्थानला 2 होता. मग 5 दुने किती येणार होते? तर 10 येणार होते. 10च्या एकक स्थानी 0 असतो. मग उत्तराच्या एकक स्थानी 0 असण्याची शक्यता होती. परंतु आपण जर हे सगळे पर्याय बघितले तर सर्वांच्या एकक स्थानी काय आहे? 0च आहे. त्यामुळे ती शॉर्ट ट्रिक्स आपल्याला या उदाहरणाला वापरता येत नाही. ती पुढे आपण सुरुवातीला उदाहरण सोडवताना त्याचा थोडासा विचार करायचा आणि शक्य असेल तर वापरायची आणि नसेल तर सरळ सरळ अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं. फक्त पाडेपाठ करा, स्पीडमध्ये उदाहरणं सोडा. म्हणजे काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी पटपट उदाहरणं सोडून तुमचं उत्तर लवकर येईल आणि वेळ वाचेल. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. अशाही पद्धतीनं उदाहरण तुम्हाला विचारलं जातं. आता याच्यामध्ये 3 अंकी 2 अंकीचा काही संबंध नाही, पण प्रश्न थोडा गुगली आहे. प्रश्न समजून घेऊन सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. 2019च्या परीक्षेतला प्रश्न आहे. एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले तेव्हा गुणाकार 39ने वाढतो, तर ती संख्या कोणती? असं म्हटलं की फार आपल्याला बघा गोंधळ होतो, काय करावं समजत नाही. तर हे थोडंसं आपण काय करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया किंवा सरळ अशी उदाहरणं तुम्ही पर्यायावरून सोडवली तरी चालेल, काहीच हरकत नाही. मग पर्यायावरून सोडवताना काय करावं लागेल तुम्हाला? एका संख्येला 5ने म्हणजे आता समजा पर्याय क्रमांक 1चा विचार केला आपण, 14चा विचार केला आपण, तर 14ला तुम्हाला काय करावं लागेल? 5ने गुणावं लागेल. आणि त्यानंतर तुम्हाला त्याच संख्येला पुन्हा काय करावं लागेल? 8ने गुणावं लागेल. मग 14ला तुम्ही गुणिले 8ने केलं आणि ह्यांच्यातला उत्तरातला जो फरक आहे तो किती आला पाहिजे? सॉरी, हा बरोबर आहे. 8ने गुणून नंतर 5ने गुणावं लागेल. म्हणजे हे 8चं आलेलं उत्तर 5ने आलेल्या उत्तरामधून वजा करावं लागेल आणि तो फरक जो आहे तुम्हाला 39 जर येत असेल तर ती संख्या 14 आहे असं आपण म्हणू शकतो. पण नसेल येत तर आपल्याला हा प्रयोग पुन्हा 12 वर करावा लागेल, हा प्रयोग पुन्हा 13 वर करावा लागेल आणि हा प्रयोग पुन्हा 15 वर करावा लागेल. इतके गुणाकार करावे लागतील. आपल्याकडे वेळ कमी असतो, आपल्याला पटपट सोडवायचं असतं. तर अशा परिस्थितीमध्ये थोडीशी शॉर्ट ट्रिक्स वापरणं अत्यंत आवश्यक असतं. आपण एक दुसरी साधी सोपी संख्या घेऊया की समजा आपण 10 घेऊया. मी जर 10ला 5ने गुणलं असतं तर उत्तर किती आलं असतं? यांनी सांगितल्याप्रमाणे 5ने गुणलं असतं तर उत्तर किती आलं असतं? 50 आलं असतं. आणि मी 10ला जर 8ने गुणलं असतं तर उत्तर किती आलं असतं? 80 आलं असतं, बरोबर? हा, आणि ह्या दोघातला फरक म्हणजे आता 80 वजा 30 हे उलटं लिहिलंय त्यामुळे असं उलटं समजू नका. अगोदर 8चा गुणाकार घेऊया तर ह्यांच्यातला फरक किती आला? 30 आला. तर हा गुणाकार काय झालेला आहे? वाढलेला आहे. कितीने वाढलेला आहे? 30ने वाढलेला आहे. तर ती संख्या शोधायची. ती संख्या शोधायची म्हणजे कोणती संख्या शोधायची? आपल्याला 10 शोधायची आहे त्यांनी. आपण इथं 10 आपण मनाने घेतले, आपले एक एक्स म्हणून घेतले किंवा तुम्हाला समजावून म्हणून घेतले. तर त्यांनी सांगितले समजा एखाद्या संख्येला तुम्ही 5ने गुणलं आणि 8ने गुणलं तर उत्तरात जो आहे तो काय होतो? 30ने वाढतो किंवा 39ने वाढतो. त्यांनी 39ने सांगितलं. आपण हे उदाहरण 10 साठी सोपं करून समजून घेतोय. आता समजा हे 10 आपल्याला माहितीच नाहीये पण उत्तरातला फरक आपल्याला 30 माहितीये. तर ह्या संख्येने ह्या 10ने जर तुम्ही ह्या 30ला भागलं, सॉरी 10ने जर तुम्ही 30ला भागितलं तर उत्तर काय येतं तुमचं? या ठिकाणी 3 त्या ठिकाणी काय होतं तुमचं उत्तर येतं.
तर या ठिकाणी आपल्याला सॉरी ह्या 30ला तुम्हाला 10ने नाही भागायचे, ह्या 8 आणि 5च्या फरकाने भागायचे. 8 आणि 5चा फरक किती येतो? 3 येतो. हे तुमचं जे उत्तर आलेलं आहे 30, ह्या 30ला ह्या 8 आणि 5च्या फरकाने भागायचे. आणि मग 8 वजा 5 उत्तर किती असणार आहे तुमचं? 3. आणि 30ला भागिले जर तुम्ही 3 केलं तर तुमचं उत्तर किती येतं? 10 येतं. म्हणजे तुम्हाला ही संख्या मिळते. तर हीच ट्रिक्स आपण या ठिकाणी जर वापरली तर आपला एक गुण्य आहे 8 आणि दुसरा गुण्य आहे 5. ह्यांच्यातला फरक किती आहे? तर 3 आहे. आणि उत्तरातला फरक किती आहे? 39 आहे. मग 39ला जर आपण 3ने भागलं, 39ला आपण 3ने भागलं, तुम्हाला जसा भागाकार येतो तसाच करूया. भागाकाराचं उदाहरण तुमचे उद्या होणार आहे, भागाकाराची कन्सेप्ट. तरी पण आपल्याला बेरीज करताना वजाबाकी आली पाहिजे, वजाबाकी करताना बेरीज आली पाहिजे, गुणाकार करताना भागाकार आला पाहिजे आणि भागाकार करताना गुणाकार आला पाहिजे. कारण ती उदाहरणं एकत्र विचारण्याची शक्यता नाकारली जात नाही. मग आता 3ने आपल्याला 39ला भागायचं. 3च्या पाड्यामध्ये आपण एका संख्येला भागूया. तर 3 एक 3, 3 मधून 3 गेले 0, वरून घेतले 9, 3 त्रिक 9 आणि 9 मधून 9 गेले 0 आलं. म्हणजे आपलं उत्तर आलेले आहे बघा या ठिकाणी 13. म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे? तर ती संख्या 13 असणार आहे. तर आपण तरी पण प्रयोग करून बघूया. आपण जर तुम्ही हे उदाहरण सोडवलं असतं तर ते निश्चित चुकलं असतं. हे काय झालं असतं? तर या ठिकाणी चुकलं असतं. त्यामुळे आपण आता काय करणार आहोत? 13चा गुणाकार करून आपण एक फक्त पडताळा घेणार आहोत. ह्या उदाहरणाचा पडताळा आपण या ठिकाणी घेऊया. तर 13ला जर 8ने गुणलं आणि 5ने गुणलं आणि 8ने गुणलं, मग 13 गुणिले तुम्ही जर 5 केलं तर किती येईल? 13 5 65 उत्तर येतं. आणि 13ला जर तुम्ही या ठिकाणी काय केलं? 8ने गुणलं तर 13 गुणिले 8 उत्तर किती येतं तुमचं? 13चा पाडा येतो का 8 पर्यंत? तर 104 हे तुमचं उत्तर येतं. आणि हा जो गुणाकार आहे तो त्यांनी सांगितलं 39ने वाढतो. तर वाढतो का एकदा बघून घ्या. 104 मधून तुम्ही काय करा आता? 65 वजा करा. 104 मधून आपण 65 जर वजा केले तर गुणाकार वाढतो का ते आपल्या लक्षात येईल. 4तून 5 जात नाही. आपण काय करणार आहे? हातचा घेणार आहे. आता इकडं पण 0 आहे. हा याच्यासाठी पण आपल्याला इकडून हातचा घ्यावा लागेल. आता यांनी याला दिला म्हणजे इथं झाले 0, इथं झाले 10, 10तून याला 1 दिला म्हणजे इथं झाले 9 आणि याचे झाले 14, 14तून 5 या ठिकाणी गेले तर इथं राहिले 9 आणि 9तून 6 गेले इथं राहिले 3. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. या ठिकाणी ही संख्या शोधण्यासाठी तुम्ही काय करायचे? गुण्य आणि गुणक यांच्यातला जो फरक आहे त्या फरकाला काय करायचं? आलेल्या गुणाकाराच्या फरकाला त्या फरकाने भागायचं आहे. असं केलं तर तुमचं उत्तर पटकन येतं. किंवा हे अशा पद्धतीनं प्रत्येक पर्यायाला तुम्हाला गुणून त्याच्यातला फरक काढून मग हे उत्तर पुढे न्यावं लागेल. तर तसं करण्यापेक्षा ही शॉर्ट ट्रिक्स काय करायची आहे? लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? बघा आपलं उदाहरण 3 अंकीचं आहे. हे थोडंसं 5 अंकीचं आलंय तर आपण याला थोडं स्किप करूया. तरी पण हे उदाहरण तुम्ही सोडवा. तुमच्यासाठी आता समोर आलंयच तर सोडून आपण जात नाही. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला माहिती आहे. 5 वेळेस 9 लिहायची झाली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 5 वेळेस 9 लिहिली आणि त्याला 2 अंकी काय करायचं आहे? मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणायचं. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 99. 2 वेळेस 9 लिहायचं. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. परंतु आपल्याला समसंख्या सांगितलेली आहे ते लक्षात घ्यायचंय. त्याच्यामुळे याच्या अगोदरची एक घर संख्या जर आपण विचार केला तर ती सम असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी काय येईल? 98. आणि हा गुणाकार आपल्याला पूर्ण करायचा आहे. थोडासा मोठा गुणाकार आहे. तुम्हाला 3 अंकी गुणिले 2 अंकी आहे. पण जरी असं विचारलं तरीही गोंधळून जायचं नाही. हा गुणाकार तुम्ही सोडवायचा आहे. आपण थोडी पुढची उदाहरणं बघूया. सोपा गुणाकार आहे आपल्याकडे. 15-20 मिनिटं आहे. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवायची आहे. ही तुम्ही पूर्ण करा. स्क्रीनशॉट मारून घ्या. नंतर तुम्ही याला स्वाध्याय म्हणून सोडवा. पुढचं उदाहरण बघूया. असंही उदाहरण आपल्याला येऊ शकतं की 27 शतक गुणिले 3 दशक. आता या ठिकाणी शतक म्हणले आणि 27 म्हणले. शतक म्हणजे काय? 100. मग 100वरती किती शून्य असतात? तर 100वरती 2 शून्य असतात. मग आपल्याला 27 शतक म्हणजे 27 वर सुद्धा किती शून्य द्यावे लागणार आहे? तर 2 शून्य द्यावे लागणार आहे. म्हणजे हे झाले 27 शतक. आता ह्याला गुणिले काय करायचं आहे?
गुणिले करायचं आहे त्याला 3 दशक. दशक म्हणजे काय तर 10. दशक म्हणजे 10. 10 वर किती शून्य असतात? 1 असतो. मग 3 ला दशक करायचे म्हणजे 3 वर किती शून्य द्यायचा तर 1 द्यायचा. हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर त्यांनी इथं 5 एकक हे वजा केलेले आहे त्याच्यातून. एकक म्हणजे काय जी आहे ती संख्या. मग 5 एकक म्हणजे काय तर 5 एकक म्हणजे 5च. 5 एकक म्हणजे 5च. आता 27 शतक म्हणजे झाले 2700 म्हणजे 2700 गुणिले 3 दशक म्हणजे झाले 30 आणि याच्यातून आपल्याला 5 वजा करून उत्तर काय करायचं आहे काढायचं आहे. बरं मग आता अगोदर वजाबाकी करायची का अगोदर गुणाकार करायचा? आधी आता हे 3तून 5 जातील का किंवा मग हे 30 मधून 5 जातील का? नाही जाणार. परंतु तसं करायचे नाही. एक नियम असतो गणिताचा तो म्हणजे कंसाचे भागुबे व जर दिलेल्या उदाहरणामध्ये अगोदर कंस असेल तर आपल्याला अगोदर कंस सोडवायचा. आता कंस कसा असतो तर त्याची काही उदाहरणं तुमच्या पुस्तकात असतील किंवा पुढे गेल्यावर येतील. एखादं ब्रॅकेटमध्ये जर बेरीज असो वजाबाकी असो काही असो त्याला जर कंसात टाकलं असेल तर अगोदर तेच सोडवायचं. त्यानंतर त्या उदाहरणामध्ये अगोदर जर भागाकार आला असेल तर भागाकार सोडवायचा, त्यानंतर गुणाकार सोडवायचा, त्यानंतर बेरीज करायची आणि त्यानंतर वजाबाकी करायची. मग ह्या उदाहरणामध्ये आपल्याकडे भागाकार नाही कंस पण नाही. डायरेक्ट गुणाकार आणि वजाबाकी ह्या 2 गोष्टी आहेत. मग अगोदर वजाबाकीचा नंबर लागतो की अगोदर गुणाकाराचा लागतो? तर अर्थात गुणाकाराचा लागतो. त्यामुळे आपल्याला अगोदर काय करावं लागेल तर गुणाकार पूर्ण करावा लागेल आणि गुणाकार पूर्ण झाल्यानंतर ही वजाबाकी करावी लागेल. हा क्रम चुकवायचा नाही. कंसाचे भागुबे व हे लक्षातच ठेवायचं तरच तुमचं गणित चुकणार नाही. पदावल्यांमध्ये हे येतं. एक उदाहरण माहिती म्हणून हे लक्षात असू द्या. आता काय करायचंय 30 ने गुणायचंय. डायरेक्ट 30चा पाडा येत असेल तर उत्तम, नसेल येत तर आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो जर दिलेल्या संख्येमध्ये एकावर शून्य असतील किंवा कोणत्याही संख्येवर शून्य असेल तर उत्तरामध्ये आपण 1 शून्य वाढवतो. मग तसा 1 शून्य वाढवला आणि डायरेक्ट 3 ने गुणून सगळं उत्तर लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही. तरी तुमचं बरोबर येणार आहे. किंवा आधी आता हे एककाने तुम्ही 000 म्हणून जर गुणून घेतलं तर शून्याने 2700 ला गुणलं तर सगळे उत्तर 0 येणार आहे. बरोबर की नाही? मग शून्याने हे शून्याला गुणलं 0 आलं, शून्याने दुसऱ्या शून्याला गुणलं 0 आलं, शून्याने 7 ला गुणलं 0 आलं, शून्याने 2 ला गुणलं 0 आलं, सगळं 0 आलं. आता दशकाने गुणायचं म्हणून ही जागा काय करू रिकामी सोडू. ही जागा रिकामी न सोडता आपण तिथे तो 0 वापरला असता तरी चालला असता. आता 3 आणि 0 गेलं 0 आलं. आता लक्षात घ्या परत 3 आणि 0 गुणलं 0 आलं. आता या ठिकाणची हे 2 शून्य आहे ना हे उत्तराला गुणून आलेले 0 आहे आणि हा जो तिसरा 0 आहे ही रिकामी सोडलेली जागा आहे. आणि आता 3 आणि 7 ला गुणायचे. 7 त्रिक 21 किंवा 3 7 21 हातच्याले 2 3 दुने 6 6 आणि 2 8 तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 81,000. आता खाली हे नाही ही जर बेरीज तुम्ही केली ही बेरीज केली तर बघा ही आपण थोडंसं पुढे घेऊया. 0 आणि 0 0 हे दोन्ही 0 0 हे दोन्ही 0 0 आणि 0 आणि 1 1 आणि 8 आपलं उत्तर किती आलं 81,000. आणि 81,000 मधून आपल्याला किती वजा करायचे बघा आपल्याला किती वजा करायला सांगितलं त्यांनी 5. आपल्याला वजाबाकी नंतरच करायची आहे. अगोदर गुणाकार करायचा आहे. उदाहरणामध्ये जर अगोदर भागाकार असता तर आपण भागाकार केला असता किंवा उदाहरणामध्ये ह्या वजाबाकीच्या अगोदर बेरीज असती तर आपण अगोदर काय केली असती बेरीजच केली असती. आता ह्या 81,000 मधून आपल्याला फक्त 5 वजा करायची फक्त 5. आता हे वजाबाकीचं उदाहरण पण आपल्याला ह्या गुणाकाराच्या उदाहरणामध्ये मिक्स आलेलं आहे तर ते आपल्याला सोडावं लागणार आहे. तर 0तून 5 जातो का नाही जात. पूर्ण हातचा घ्या. शेजाऱ्याकडून घ्यायला शेजाऱ्याकडेच नाही त्याच्या शेजाऱ्याकडून घ्या त्याच्याकडे पण नाही मग 1 कडून घ्या. मग 1 ने जर याला हातचा दिला तर 1च्या जागी राहतील 0 याचे होतील 10. ह्या 10 ने जर याला दिला तर याचे राहतील 9 आणि याचे होतील 10. ह्या 10 ने परत याला दिला तर याचे होतील 9 आणि याला मिळतील 10. आता 10 मधून 5 गेले उत्तर आलं 5. 9ला खाली कुणी नाही वजा जायला कारण आपण एककच होता तो एकका खाली लिहिला. 9 जशीच्या तसे येतील. ह्याच्या खाली कुणी वजाबाकीसाठी नाही हेही 9 जशीच्या तसे येतील. हा 0 सुद्धा जसंचा तसा येईल आणि 8 सुद्धा जसंच तसा येईल आणि अशा पद्धतीनं आपलं उत्तर येईल 80,000
995 जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. आलं लक्षात तुमच्या? तर अशा पद्धतीने ही उदाहरणं काय करायची असतात, सोडवायची असतात. आपण आता पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण या ठिकाणी अशा स्वरूपाचं आलेलं आहे बघा. आता या ठिकाणी 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायचं आहे, परंतु 3 अंकी संख्या देताना त्यांनी 435 दिली बघा बरं का, आणि 1 अंकी 1च्या पुढे स्टार केला, 1 दिला आणि 1च्या पुढे काय केला त्यांनी, स्टार केला. हा गुणाकार आहे आणि उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की उत्तर पण दिलेलं आहे त्याचं, पण ते स्टारच्या स्वरूपात दिलंय. 5 आहे, स्टार आहे, पुन्हा स्टार आहे आणि 0 आहे. तर अशा स्वरूपाचं त्यांनी सांगितलं. आणि मग आपल्याला काय शोधायचंय, तर ही स्टारच्याच ठिकाणची संख्या शोधायची आहे. अर्धा गुणाकार दिलेला आहे, अर्धा आपल्याला शोधायचा आहे. आता एक लक्षात घ्यायचं, जेव्हा असे स्टार येतात तर तीनही स्टार आहे, म्हणजे तीनही ठिकाणी एकच अंक असणार आहे. कोणता अंक असणार आहे, एकच असणार आहे. तर अशा वेळेस आपण थोडंसं पर्यायामधून गेलेलं बरं असतं. 2022च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, एक एक अंक टाकून बघावं लागेल. जर आपण इथं 0 टाकला, जर आपण इथं काय केला, 0 टाकला, समजा आपण थोड्या वेळासाठी विचार करूया की मी इथं 0 टाकलाय, मग इथं पण 0 येईल आणि इथं पण 0 येईल, बरोबर की नाही? हा, मग तशा स्वरूपाचं आपण एखादं काय करूया, उदाहरण आपण या ठिकाणी सोडून बघूया. जर मी समजा 0 टाकलं तर हे उदाहरण काय होईल बघा, 435 गुणिले 10 होईल, गुणिले 10 होईल. आणि आपलं ठरलं 10, म्हणजे इथे 0 टाकला तर. आणि आपल्याला माहिती आहे असं जर अशी परिस्थिती असेल, एकावर 0 असेल तर उत्तर काय येतं, 435 वरती 1 0. आपलं उत्तर तसं आहे का? नाही. म्हणजे हे 0 आपल्याला चालतील का? तर बिलकुलच नाही चालणार. मग इथं कोणता अंक बसू शकतो याचा विचार आपण थोडासा एकक स्थानवरून केलेला बरा असतो. एकक स्थानवरून करताना काय होईल, आपण शून्याचा विचार केला होता, कारण 5 0 0 इथं 0 येण्याची शक्यता होती, म्हणून आपण शून्याचा विचार केला आणि या ठिकाणी काय केलं, शून्याचं उदाहरण पण सोडून बघितलं, परंतु ते मॅच झालं नाही. मग आता इथं जर मी 1 घेतला, इथं 1 घेतला तर इथं पण 1 येईल, इथं पण 1 येईल, परंतु 5 1 इथं 5 यायला पाहिजे आणि इथं काय आहे बघा, इथं काय आहे, इथं 0 आहे. 1 घेतला तर तिथं कोणत्याही परिस्थितीत 0 येत नाही. एकक स्थानचा अंक त्यांनी आपल्याला दिलेला आहे. 1 घेतल्यानंतर तो अंक काय होतो, त्या ठिकाणी मॅच होत नाही, इथं 0 यायला पाहिजे. बरं 2 जर घेतलं, मी इथं जर समजा 2 घेतलं तर 5 दुने 10, 2 घेतल्यानंतर इथं 0 येण्याची शक्यता आहे, येऊ शकतो. त्यामुळे आपण ह्या 2ला थोडंसं होल्डवर ठेवूया. जर मी इथं 3 घेतला तर 5 त्रिक 15, 15 म्हणजे इथं 5 येतील, मग इथं 5 आहे का? नाही, 0 आहे. म्हणजे आपण 3 सुद्धा घेऊ शकणार नाही. मग सगळ्यात योग्य पर्याय आणि योग्य अंक कोणता बसतो आहे त्या ठिकाणी, तर 2 बसतो आहे. तर तोही गुणाकार आपण करूया, बघूया. 435 गुणिले ह्या स्टार ऐवजी आपण काय घेतला, 2 घेतला. मग उत्तरामध्ये इथं पण 2 2 आलेच पाहिजे. हे 5 जसेचे तसे, पहिल्या स्टारचा 2, दुसऱ्या स्टारचा 2 आणि 0 हा गुणाकार आपण फक्त जर करून बघितला आणि उत्तर मॅच झालं तर आपलं उत्तर काय होईल, आपल्याला शोधता येईल. अशा वेळेस काही परिस्थितीत पर्यायावरून जायचं असतं, काही परिस्थितीमध्ये आपण एकक स्थानच्या गुणाकारावरून जायचं असतं. तर 12चा पाढा आपल्याला जर डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट म्हणायचा, एककाने दशकाने गुणत बसायचं नाही. 12 पंचे 60, इथं लिहिले तुम्ही 0, हातचे आले 6, 12 त्रिक 36, 36 आणि 6 42, 42 इथं लिहिले 2, हातचे आले 4 आणि 12 चोक 48, 48 आणि 4 52. या ठिकाणी आपलं उत्तर काय होतंय, मॅच होतंय, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. तर सर्वसाधारण अशा स्वरूपाचे किंवा ह्याच्यापेक्षा अजून थोडेसे अवघड अशी उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर सर्व नियम थोडेसे गुणाकाराचे लक्षात ठेवायचे. पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी म्हटले, पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? 2022ला विचारलेला प्रश्न होता. आपल्याला अयोग्य उदाहरण शोधायचं आहे. अयोग्य म्हणजे चुकीचे, अयोग्य म्हणजे चुकीचे शब्द थोडेसे बारकाईने वाचायचे. तुम्हाला फसवण्यासाठी असतात असे मोठे मोठे पर्याय दिसतात, मग त्यामधून आपण कधी कधी काय करतो, आता पर्याय वाचतो आणि पटकन योग्य पर्याय काय करतो त्या ठिकाणी निवडून टाकत असतो. तर तसं होता कामा नये. त्यामुळे आपण काय करूया, अयोग्य पर्याय शोधूया, पर्याय वाचूया. कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येतो, असं होतं का? 0ने गुणल्यावर तीच संख्या येईल का? 0ने गुणल्यावर किती येतं, तर 0 येतं. हा नियम आपण बघितला होता. म्हणजे हे काय आहे, हे चुकीचं आहे.
हे उत्तर असण्याची शक्यता आहे. तरी परंतु आपल्याला काय करायचं आहे, पुढचे पर्याय या ठिकाणी पडताळून बघायचे आहेत. तर दुसरा पर्याय आहे, कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार 0 येतो. हे बरोबर आहे का? तर हो, हे काय आहे, बरोबर आहे. तिसरा पर्याय आपण या ठिकाणी बघूया, कोणत्याही संख्येला एकाने भागल्यास भागाकार तीच संख्या येते. इथे हे आपल्या गुणाकाराशी रिलेटेड नसलं तरी पण आपल्याला मिक्स उदाहरणं विचारली जातात. तर कोणत्याही संख्येला जर आपण 1ने भागलं तर काय होणार आहे, भागाकार तीच संख्या येणार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हे तुम्हाला पडताळून बघायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, 5ला 5ने भागून बघायचं, 1ने भागायचंय, 5ला 1ने भागून बघायचंय, तर उत्तर काय येणार आहे तुमचं, 5च येणार आहे. कारण 5 1 5. असं तुम्ही कुठलीही संख्या करून बघितलं तरी येणार आहे. म्हणजे हे उदाहरण, हे वाक्य पण बरोबर आहे. चौथा पर्याय बघूया, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो. म्हणजे आता जसं तुम्ही 5ला 1ने भागलं होतं त्याच संख्येने भागल्यास मग तुम्ही काय केलं, 5ला 5नेच भागलं, त्याच संख्येला भागलं, तर उत्तर काय येणार आहे, 5 1 5. म्हणजे हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. गुणाकार आणि भागाकाराची मिक्स या ठिकाणी ही वाक्य होते. मग आपल्याला चुकीचा पर्याय कोणता सापडलेला आहे, अयोग्य कोणता सापडलेला आहे, तर आपल्याला अयोग्य सापडलेला आहे पर्याय क्रमांक 1. हे आपलं काय असणार आहे, त्या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढचा प्रश्न पण मगाशी आला होता त्या स्वरूपाचा हा प्रश्न आहे बघा. तर कोणत्याही संख्येला, एका संख्येला तुम्ही 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो. मग आता मगाशी आपण जे 5 आणि 8चं उदाहरण बघितलं होतं त्याप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. 16 वजा 10 करायचे आहे. हे गुण्य आणि गुणाकारातला काय करायचं आहे, आपल्याला फरक काढायचा आहे. मग गुण्य आणि गुणाकारातला फरक किती येणार आहे तुमचा, 16 वजा 10 6 येणार आहे. आणि गुणाकारातला फरक, गुणाकार कितीने कमी झालाय, 30ने कमी झालाय. तुम्ही काय करा, 30 भागिले 6 करा. 6च्या पाड्यात 30 आहे का, तर हो आहे. कितव्या नंबरला आहे, 5व्या नंबरला आहे. 6 पंचे 30, उत्तर आलं तुमचं 5. या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आणि जर मिळून नाही गेलं, असं उत्तर काढायला अवघड वाटलं तर सरळ सरळ काय करायचे, एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले असता गुणाकार 30ने कमी होतो. मग ह्या 5ला तुम्हाला एकदा 16ने गुणून बघावं लागेल, एकदा 10ने गुणून बघावं लागेल. ह्या 6ला एकदा 16ने गुणून बघावं लागेल, 10ने गुणून बघावं लागेल. आणि येणारा उत्तरातला फरक 30 येतो की नाही हे बघावं लागेल. असं केलं तर वेळ जातो. त्यामुळे सरळ गुण्य आणि गुणक यांच्यातला फरक काढायचा. त्या फरकाला काय करायचंय, गुणाकाराच्या फरकाला त्या फरकाने भाग द्यायचा आहे आणि तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. याचं उत्तर आपलं 5 आलंय. पडताळा म्हणून हे उदाहरण आपलं बरोबर सुटलंय का, ह्याचं एक शॉर्ट मध्ये आपण पडताळा करू. परीक्षेत तुम्ही हा सराव करून जायचंय, त्यामुळे इतकासा पडताळा करायची तुम्हाला गरज पडत नाही. आता मी जर 5ला 16ने गुणलं असतं, 16 गुणिले 5 केलं असतं, तर माझं उत्तर किती आलं असतं, 80 आलं असतं. आणि त्या 5लाच मी काय केलं असतं, 10ने गुणलं असतं किंवा 10ला 5ने गुणलं असतं. गुण्य आणि गुणक आदली बदली झाल्याने फरक पडत नाही बघा. मी 16ला 5ने गुणलं काय आणि 5ला 16ने गुणलं काय, काही फरक पडत नाही, उत्तर तेच येतं. फक्त काय होतं, आपण गुणकातली जी संख्या आहे, छोटी संख्या शक्यतो खाली घेतो, कारण तो पाडा म्हणणं आपल्याला सोपं जातं. त्यामुळे मग आता 10ला सुद्धा मी 5ने गुणलं असतं तर 10 5 50 माझं उत्तर आलं असतं. आणि ह्या दोन्हीतला फरक 80 वजा 50, दोन्हीतला फरक किती येतो, 30 येतो. म्हणजे मला गुणाकार त्यांनी सांगितलं होतं कितीने कमी होतो, 30ने कमी होतो. तर ती संख्या शोधायला लावली होती. मग ती संख्या आहे 5. ती संख्या आहे 5. तर अशा पद्धतीचं आपलं हे उदाहरण झालेलं आहे. पुढील अजून एखादं उदाहरण आता या ठिकाणी मोठं उदाहरण आहे. 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणलेलं आहे. एवढी आपल्याला मोठी उदाहरणं येणार नाही. हा, आली तरी आपण काय करूया, सोपी असतात, सोडवायचं काही अवघड नसतं. स्क्रीनशॉट काढून घ्या. हे उदाहरण तुम्ही सरावासाठी सोडवा. स्वाध्याय म्हणून या उदाहरणाचा स्क्रीनशॉट काढा. थोडं मोठ्या गटातले आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक पदावली टाईप आहे बघा, गुणाकार उदाहरण. हे पण एक शॉर्ट मध्ये आपण बघूया. तुम्हाला 1785 गुणिले 30 आहे आणि 1215 गुणिले 30 आहे. मध्ये अधिकचं चिन्ह आहे. मग आता काय करायचं, बेरीज अगोदर करायची का गुणाकार अगोदर करायचा, तर आपल्या नियमानुसार, आपला नियम मगाशीच मी तुम्हाला सांगितला होता, पुन्हा एकदा लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. कंसाचे
भा गु बे व अगोदर कंसच सोडवायचा, नंतर भागाकारच करायचा, नंतर गुणाकारच करायचा, नंतर बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची. त्यामुळे ह्या उदाहरणामध्ये आपल्याला ह्या दोनही गुणाकार अगोदर करावे लागतील आणि त्यानंतर त्यांच्या आलेल्या उत्तराची काय करावी लागेल, तर बेरीज करावी लागेल. तर ही उदाहरणं आपण आता एकदा शॉर्ट मध्ये काय करूया, सोडून घेऊया आणि पुढे जाऊया. आपला वेळ पण संपत आलाय, तरी पण आपण एक किंवा चला सोडूनच घेऊया. 1785 गुणिले 30. आता या ठिकाणी काय करायचं, हा शून्य डायरेक्ट लिहायचं, डायरेक्ट 3 गुणायचं. एवढं एकक दशक करत बसायचं नाही. 3 पाचे 15, हातचाला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25, हातच्याले 2, 7 त्रिक 21, 21 आणि 2 23, हातच्याले 2, 3 एक 3 आणि 2 5. हे आलं आपलं ह्या संख्येला गुणून उत्तर. आता दुसरी संख्या होती 1215 म्हणजे 1215 गुणिले 30. आता काय करायचं, हा शून्य जसंच तसा लिहून टाकायचा, डायरेक्ट 3 गुणायचं आणि 3 गुणून आलेलं उत्तर लिहायचं. आता 3 दशक आहे, हा एकक आहे, 3 गुणून आलेलं उत्तर 2 नंबरलाच येणार आहे, म्हणजे दशकालाच येणार आहे. त्यामुळे पुन्हा रिकामी जागा सोडायची गरज नाही. हे डायरेक्ट मी 30चा पाडा म्हणून सोडवल्यासारखं होईल. 3 पाचे 15, हातचाला 1, 3 एक 3, 3 आणि 1 4, 3 दुने 6 आणि 3 एक 3. आता ही दोन उत्तरं आपल्याला मिळाली आहे, यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. यांची आपल्याला काय करायची आहे, तर बेरीज करायची आहे. तर हे पण याच्या खाली लिहून घेऊया आपण. 36,450च्या खाली आपण काय करूया, 53,550 लिहूया आणि यांची बेरीज करूया. 0 0 5 आणि 5 10, हातचाला 1, 5 आणि 4 9 आणि 1 10, हातचाला 1. यांची बेरीज पण 10 होईल, हातचाला 1 आणि यांची बेरीज 9 होईल. म्हणजे आपलं उत्तर येतंय 90,000, म्हणजे पर्याय क्रमांक 1. असं न करता हे उदाहरण अजून थोडं वेगळं पण कसं सोडवता आलं असतं बघा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 1785 आणि 1285 आणि गुण हा जो आहे ना, गुणक जो आहे तो सारखाच आहे. मग आपण अगोदर ह्या दोघांची बेरीज केली असती, म्हणजे 1785 या ठिकाणी बघा 1785 अधिक डायरेक्ट 1215 यांची बेरीज करून त्या आलेल्या बेरजेला डायरेक्ट 30 जरी गुणलं असतं, यांची बेरीज किती ती बघा, 2 10 हातचाला 1 10 हातचाला 1 आणि 30. यांची बेरीज येते 30,000 आणि ह्या 30,000ला 30 जरी गुणलं असतं तरी सुद्धा आपलं उत्तर काय आलं असतं, 90,000च आलं असतं. कसंही केलं तरी येतं, परंतु शक्यतो माझं म्हणणं असेल, फार अवघडात जाण्यापेक्षा हे नियम पाळा. कंसाचे भागुबेव हे नियम आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, त्याच्याशिवाय गणित व्यवस्थित सुटत नाही. आपला वेळ या ठिकाणी संपलेला आहे. उदाहरणं खूप होती घ्यायला, परंतु तुम्ही अत्यंत चांगला असा सराव करा विद्यार्थी मित्रांनो. सरावाशिवाय काहीच नसतं. जितका अधिक सराव कराल, जितके तुम्ही पाढे जास्त पाठ कराल, तेवढं तुमचं ते काय होईल, फायद्याचं राहील. तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा, खूप चांगले मार्क्स पाडा. धन्यवाद. राणे सर, हॅलो. ठीक आहे. हा बोला सर, बोला. हा, ओके. आजच्या मिशन आरंभ 2027 या उपक्रमाअंतर्गत आदरणीय स्वाती पठारे मॅडम यांनी अतिशय छान पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे देऊन गुणाकार हा घटक आपणा सर्वांना या ठिकाणी शिकवलेला आहे. निश्चितच त्या सर्व ट्रिक्सचा आणि अनुभवांचा वापर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. त्याबद्दल मॅडमचे मनपूर्वक आभार. उद्या आपण पुन्हा भेटूया एका नवीन तासिकेसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. ओके, गुड डे.